अमर भाऊ नमस्कार. नमस्कार. सतीश बोल बोलतो शेवाळकर वेद मीडिया. बोला ना भाऊ. विषय असा होता की पुसदमध्ये पेट्रोल तुटवड्याचा झालेली जी अफवा चालू आहे, हो. यामागे काय कितपत तथ्य आहे? भाऊ, काय आहे, अफवा एवढी होऊन राहिली. काल रात्री 8:30 पासून जे हा गर्दी सुरू झाली आमच्याकडे. हा हा हा. माझं पूर्ण डिझेल संपून गेलं. पेट्रोल साठी पण काल भयंकर रांग होती. अच्छा 3-3:30 वाजेपर्यंत मी स्वतः पंपावर हजर होतो. अच्छा अच्छा अच्छा. हा, मला शेवटी 9:9 पोलीस ताफा बोलवायचं काम पडलं. पोलीसचे 4-5 कर्मचारी पहिले आले, 4-5 नंतर आले. जवळपास 7-8 कर्मचारी होते पोलीसचे. सेवानंद वानखेडे साहेब, पी.आय. साहेब स्वतः होते रात्री 2 वाजेपर्यंत. अरे बाप. हो. बरं, हे एवढं आज म्हणजे काल अचानक इतकी गर्दी वाढली, या मागचं कारण काय आहे? काही समजायलाच तयार नाही. पब्लिकला असं समजलं की आजपासून पेट्रोल बंद होणार आहे, पेट्रोल बंद होणार आहे, पेट्रोल बंद होणार आहे. अच्छा. हं. कोणी म्हणजे अफवा केली, काय केलं काही समजायला तयार नाही. आता सुद्धा पंपावर भयंकर गर्दी आहे. म्हणजे कंट्रोल होत नाही एवढी गर्दी आहे पेट्रोलसाठी. डिझेल तर आमचं कालच संपलं. आज जर कंपनीकडून माल पुरवठा झाला, हम्म. तर रात्रीपर्यंत येईल टँकर. बरं, आता या माल संपल्यानंतर काही इलाज नाही आपला. माझ्या मते तर काही जणांनी हे मेसेज व्हायरल केले, त्यामुळे गर्दी वाढली असं जाणवत आहे. कोणचे मेसेज? की हेच पेट्रोलचा डिझेलचा तुटवडा पडणार आहे. आता ते मेसेज तर काही माझ्या पाहण्यात वाचण्यात नाही आला कुठं किंवा ऐकण्यात नाही आला. पण जे पंपावर जी गर्दी करू राहिले होते, हम्म. रात्री 2-3 वाजेपर्यंत पेट्रोलचे पण कस्टमर होते, डिझेलचे पण होते. अच्छा पेट्रोलचे नंतर थोडेसे म्हणजे कंट्रोलमध्ये आले. पण डिझेल पूर्ण संपल्यामुळे नाही तर मग सकाळपर्यंतही डिझेलचे कस्टमर चालले असते. अच्छा अच्छा अच्छा. आणि आता हे हं. अचानक लोकांनी घाबरून पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक सुरू करायला सुरुवात केली आहे, तर हो. यामुळे मग काय परिस्थिती निर्माण होईल? नाही आता काय ज्याच्याजवळ माल आहे त्याच्याजवळ आहे. म्हणजे पंप पंप मालकाचं मी बोलू शकतो. हा 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 आणि हा. पब्लिकनी काही पॅनिक व्हायची गरज नाहीये. गव्हर्नमेंट काही ना काहीतरी पर्याय काढलाच असता. बर. आणि बर, सावकार वरून झाले तर सगळेच होईल ना. जिथं तुम्हाला जिथून तुम्हाला डिझेल पेट्रोल येते, वरून काही असं तुम्हाला मेसेज आला आहे का या संदर्भात? हां, म्हणजे कसं आहे, की अपलिफ्ट कमी करा. ओके. हा. हां, अपलिफ्ट कमी करा. हम्म. गरजेपुरतच घ्या. ओके ओके. हां, असा मेसेज आहे. आणि माल भेटायसाठी थोडासा त्रास तर चालूच आहे. अच्छा. हां, माल भेटायसाठी थोडा त्रास चालू आहे. पहिले पेमेंट पाठवा, मग ते पेमेंट त्यांच्याजवळ दिसेल. कधी-कधी पेमेंटच दिसत नाही. मग ते काही टेक्निकल अडचणी येते. मग ते हम्म. आरएम सर्व्हर होल्ड करते. अशा काही टेक्निकली काही गोष्टी आहेत. हम्म. हां, म्हणजे एकदम 100% सुरळीत सप्लाय चालू आहे अशातला भाग नाहीये. पण अडून नाही राहिलं. ओके ओके. तर तुम्हाला एक तुम्ही नागरिकांना एक काय संदेश देसाल? नागरिकांना आमचं आव्हान आहे, की डिझेल पेट्रोलचा तुटवडा सध्याच्या परिस्थितीत नाही. ओके. हां, जोपर्यंत म्हणजे आम्ही डीलर लोकाला, पंप मालकांना डिझेल पेट्रोल भेटणं बंद होणार नाही, तोपर्यंत आम्ही असं नाही समजू शकत, की डिझेल पेट्रोलचा तुटवडा आहे. आणि हम्म. अफवांवर विश्वास न ठेवता त्यांना जेवढी गरज आहे तेवढंच घ्यावं. एकाने जर जास्ती घेतलं तर दुसऱ्याला भेटणार नाही आणि सगळी आपली जनता भाऊ-बंधूच आहे. बरोबर बरोबर. हां, एकाने 10 लिटर घेतलं, तर हा. त्यापेक्षा 1-1 लिटर 10 लोकांनी घेतलं तर 10 लोकांचे पोट भरेल. एकदम बरोबर. हो. आणि आज तुम्ही 10 लिटर घेऊन ठेवलं तुम्हाला गरजच नाही ना. हो हो, काहीच गरज नाही. बरोबर आहे. हां, हां, हां. आणि तर याच पॅनिक पॅनिक होण्यात काही कारण नाही. आणि समजा तुम्ही किती जरी स्टोअर करून ठेवलं, तर किती दिवस पुरणार आहे? बरोबर बरोबर. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस त्याच्यावर काय होणार आहे? हा, हां, खरी सत्य परिस्थिती आहे. हां. चालेल भाऊ, चालेल. थँक यू. हो, ओके. ओके ओके.